श्री स्वामी समर्थ. चला मी आज 28 इंच कटोरी चेस्टचं ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊजची लांबी आहे 12 इंच, त्यात आपण 1 इंच मिळून ते 13 इंच होईल. छाती आहे आपली 28 इंच, त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे म्हणजे 7 आणि आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिन हवे. कमर आहे आपली 24 इंच, तसेच शोल्डर आहे 4.5 इंच, गळा रुंदी आहे 1.5 इंच, गळापट्टी आहे 3 इंच म्हणजे शोल्डरचं. मुंडा आहे 5 इंच, मागचा गळा आहे 9चा. तो एक तर आपण खालून पाठीची पट्टी मोजून पण तो आकार घेतला तरी गळा एकदम परफेक्ट येतो. बाही उंची आहे 4, दंडगीर आहे 5.5, कटोरीचं माप आहे 5. तर चला आता आपण हे परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग करूया. हे बघा तुम्हाला दिसत असेल सगळी मापे मी आखून घेतलेली आहे, लिहून घेतलेली आहेत. चला आता आपण पेपर कटिंग करूया. तर पहिले नेहमी कपडा असो या पेपर, पहिली एक सरळ लाईन मारून घ्यायची, जेणेकरून जर खालीवर असेल तर आपली लाईन चुकत नाही, म्हणून पहिली सरळ लाईन मारायची. आपली उंची आहे 12 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे, कारण की कमरेच्या साईडने अर्धा इंच जाईल आणि शोल्डरच्या साईडने शिलाईला अर्धा इंच जाईल, म्हणून आपल्याला नेहमी उंचीमध्ये 1 इंच मिळवायचे. कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असू द्या, कोणताही ब्लाऊज असेल, उंचीमध्ये 1 इंच आपल्याला मिळवून घ्यायचं आहे. कितीही माप असलं तरी उंचीत 1 इंच मिळवायचं. आता आपण ही लाईन एक लाईन सरळ मारून घेऊया. शोल्डरच्या साईडची लाईन सरळ मारून घेऊया. आपलं शोल्डर आहे 4.5 इंच, कारण की 28 इंचाचं माप आहे, त्यामुळे याचं शोल्डरही लहान आहे. गळा मोठा आहे त्यामुळे जास्त घ्यायचं नाही. तर गळा शेप आपण 1.5 इंचाचं येते आपलं. जर आपण याच्यात 2.5 ते 3 इंच गळा शेप घेतला तर याचा हा गळा जो आहे तो उतरू शकतो, त्यामुळे मग गळा उतरला तर ती शोल्डरवरून खाली पडेल ब्लाऊज, म्हणून गळा शेप हा छोटा घ्यायचा आहे. याच्यामध्ये 1.5 इंचाचाच आपला गळा शेप आहे. तर याच्यामध्ये आपण मुंडा घेणार आहोत, 5 इंचाचा आपला याच्यात मुंडा आहे. आता हे बघा इथे वरती जशी जेवढे माप घेतले तेवढेच इथे पण माप घेऊन सरळ लाईन आखून घ्यायची, जेणेकरून वाकडी तिकडी लाईन येणार नाही. हे बघा अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता त्यानंतर आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. हे बघा ही लाईन मी सरळ करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे कोणतीही छाती असू द्या, तुम्हाला मुंड्याच्या इथे लाईनवर छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर आपली छाती आहे 28 इंच. तर हे बघा 7 चौक 28 होतात, किंवा तुम्हाला नाही कळालं तर असं मेजर टेपला 4 वेळेस असं तुम्ही फोल्ड करूनही बघू शकता की किती होतं. हे बघा 7 आलेलं आहे. 7 आपण इथे लाईनवर आखूया. हे बघा निशाण मारून घेऊया 7चं, आणि आपण इथे आता 1.5 ते 2 इंच मार्जिन घेऊ शकता. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही मार्जिन घेऊ शकता, पण मी इथे 1.5 इंचच मार्जिन घेते, कारण की बाही बारीक आहे तर जास्त फुगीर नको म्हणून. बघा आता आपण कमरेचं माप घेऊया. कंबर आहे आपली 24 इंच. 24 इंचाचं आपल्याला आता कमरेचं माप घ्यायचं आहे. 6 चौक 24, किंवा नाही समजलं तर परत असंच मेजर टेप याला आपल्याला 4 वेळेस फोल्ड करून त्याचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे. हे बघा 6 मी चौथा भाग तिथे 6चा ठेवलेला आहे. आता याचं आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे. जे टक्स मारतो ना आपण मागच्या बाजूला, त्याच्यासाठी आपल्याला 1 इंच इथे मिळवून घ्यायचं आहे, आणि 1.5 इंच आपली वरती जशी मार्जिन होती तशी 1.5 इंच याच्यात ॲड करायची. आता हे बघा पट्टी घेऊन आपल्याला सरळ लाईन मारून घ्यायची आहे, वरपासून खालपर्यंत एकदम सरळ लाईन मारून घेऊया. हे बघा अशी सरळ लाईन मारायची. तसेच आपण जे फिटिंगचं माप घेतलेलं आहे तिथेही आपण एक सरळ लाईन मारून घेऊया. आणि आता आपण देऊया मुंढ्याचा आकार. हे बघा मुंढ्यापासून जे आपण काटकोन तयार केलेला आहे तिथून 1.5 इंचावर मार्जिन घ्यायचं आहे, आणि असा गळ्याला मुंढ्याला असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हळूहळू छोटे छोटे डॉटसारखे द्यायचे, म्हणजे आपली फिनिशिंग बरोबर येते. सुरुवातीला थोडंसं ते वाकडं तिकडं होऊ शकतं, पण 2-4 वेळेस प्रॅक्टिस केली की होऊन जाईल. आता हे बघा गळ्याचं माप घ्यायचं आहे. गळा आहे आपला 9 इंचाचा. 9 इंचावर घ्यायचं आहे, आणि इथून मी गळ्याचा जो शेप आहे तिथे 2.5 इंचावर मार्जिन करणार आहे, कारण की इथे जर खाली 1.5 घेतलं ना तर खूप छोटासा गळा होईल, म्हणून खाली आपल्याला 2.5 इंचावर माप टाकायचं. हे बघा अशा प्रकारे तो क्रॉसमध्ये ती लाईन येते. इथे आपल्याला जो पाहिजे तो आपण गळा टाकू शकतो. गोल गळा, पान गळा, मटका गळा, जो हवा तो तुम्ही टाकू शकता. तसेच वरतून शोल्डरच्या इथे तुम्हाला आर्महोलपासून गळ्या साईडला 1/2 इंच ही खाली क्रॉस लाईन मारून घ्यायची, जेणेकरून काय होतं, आपण ह्या साईडला डाऊन टाकलं, गळ्याच्या साईडला डाऊन केलं ब्लाऊजला, तर तो शोल्डर उतरत नाही, म्हणजे खांद्यावरून खाली ब्लाऊज उतरत नाही. हे बघा आता आपण कैचीने ब्लाऊज कापून घेऊया, पेपर कापून घेऊया. हे बघा आहे जी मार्जिन आपण केले तशीच त्याला व्यवस्थित सविस्तर कापून घेऊया. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील
किंवा तुम्हाला मी जे समजवते ब्लाऊज कटिंग समजत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा काही अडचण असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तेही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सविस्तर असं समजून सांगेन. हे बघा, आता आपण मागचा भाग तर कापून बाजूला केला आहे, तर आता आपल्याला पुढच्या भागासाठी कापड घ्यायचं आहे. ते या पेपरमध्ये एवढे ॲडजस्ट होतं. हे बघा, आपल्याला खाली मागच्या भागामध्ये खाली 1 इंच ॲड करून जास्त कपडा ठेवायचं. हे बघा, सगळीकडे 1 इंच मार्जिन ठेवायचे, कारण की आपण जी क्रॉस पट्टी काढतो, खालची जी कटोरीला खाली लावायची जी क्रॉस पट्टी असते, ती क्रॉस पट्टी काढण्यासाठी आपल्याला तिथे 1 इंच वाढवावं लागतं. हे बघा, आता आहे ते माप आपल्याला इथे वरती टाकून घ्यायचं आहे. आर्महोलचं पण जसं तसंच टाकून घ्यायचं आहे. सगळा भाग आपण आहे तेवढंच आपल्याला सेम टू सेम करायचं आहे. फक्त खालच्या बाजूला आपल्याला 1 इंचाने वाढवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ते आपण ही लाईन मारून सगळं व्यवस्थित करून घेणार. हे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते. हे लाईन मारून घेतले, पण जो खाली आपण 1 इंच घेतला आहे तो आपल्याला वाढीव भाग आहे आपला. हे बघा, आता आपण इथे लाईन मारून घेतलेली आहे. आता हे बघा, हे ते आपण गळ्याच्या साईडलाही छोटा डॉट करून घेऊया, म्हणजे आपल्याला लाईन मारायला बरं पडेल. आता आपण समोरचा भाग बाजूला करूया आणि हा जो गळा आपण घेतला आहे याला आपण गळ्याला कापून घेऊया, मागच्या गळ्याला. हे बघा, तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही करू शकता. इथे कस्टमरने मला चौकोन गळा सांगितला आहे, म्हणून मी हा चौकोन गळा तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, हे जे क्रॉस आहे ते पण आपण तिथे कापून घेऊया. माझं ते विसरले मी ते कापायला, पण तुम्ही आठवणीने ते कापून घ्या. हे बघा, आता मुंढ्याला आपण सरळ आकार देऊन घेऊया. हे बघा, ही लाईन माझ्याकडून चुकून झालेली आहे, तिला मी क्रॉस मारते, ती नाही आहे. हे बघा, आणि इथे आपल्याला आता 1 इंच माप घ्यायचं आहे. पहिला आपण मागच्या मुंड्यासाठी 1.5 घेतो, तो पुढच्यासाठी आपल्याला 1 घ्यायचं आहे. त्यासाठी का असतं, कारण की आपला छातीचा भाग फुगीर असतो, त्याच्यामुळे ते उभार येण्यासाठी आपल्याला अर्धा इंच ते आत घ्यावं लागतं. आता आपण घेऊया गळ्याचं माप. गळ्याचं माप आहे आपलं इथे, आपण गळ्याचं माप घेणार आहोत 6 इंचावरती. 6 इंचावर आणि खालून घेणार आहोत, गळा रुंदी घेणार आहोत 2.5 इंचाची, कारण की थोडंसं खालच्या साईडला ब्रॉड असलं तरी चालतं, छान वाटतं, बऱ्याच कस्टमरला चांगलं आवडतं तसंही. हे बघा, आता आपण इथे 1/2 इंचाने गळ्याच्या साईडलाच याला क्रॉस करून घेणार आहोत. आणि आता आपण खालून आपल्याला 2.5 इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि दुसरं मार्क आपल्याला 3 इंचावर करायचं आहे. 2.5 आणि 3 इंचावर 2 लाईन मारून घ्यायचे. एकदम खालपासून आपल्याला 2.5 आणि 3 इंचावर अशी मार्जिन करून घ्यायची आहे. आणि ही जी अर्धा इंच केलं आहे आपण हे असं याला क्रॉस लाईन मारून घेऊया. आता आपण हे कटोरीसाठी आपण क्रॉस केलेलं आहे. आता आपण हे बघा, गळ्यापासून आपल्याला 5 इंचावर एक मार्क करायचा आहे. दुसरं आपल्याला आतल्या मुंढ्यापासून 2 ते 2.25 इंच माप करायचं आहे. आणि इथे कटोरीचं माप आपलं 5 इंच आहे, कारण की माप लहान आहे, त्यामुळे कटोरीचं साईज आपण 5च घेणार आहोत. हे बघा, आणि आता अशा प्रकारे सरळ लाईन मारून घ्यायची. आणि तुम्ही आर्महोल तुम्ही फ्रेंच कर्वनेही तुम्ही शेप देऊ शकता किंवा तुम्ही हातानेही शेप देऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, छान दिसतो असा. कदाचित व्हिडिओमध्ये थोडंसं अजून मी पेन डार्क वापरायला आहे पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला कर्व करून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. एकदम सुंदर अशी कटोरी बसते. तसे प्रत्येकाचे कटोरी काढण्याचे किंवा वेगवेगळे मापे काढण्याचे, ब्लाऊज शिवण्याची वेगळी पद्धत असते, पण मी तुम्हाला अगदी सोप्यात सोपी आणि साधी पद्धत शिकवते, म्हणजे जेणेकरून तुम्ही पहिले हे शिकलात तर तुम्ही अजून पुढे डिफिकल्टवालेही शिकू शकता. हे बघा, आता आपण याला हे कापून घेऊया. हे खालची आहे ती क्रॉस पट्टी. आता हा आपला योग साईडचा तयार होतो आहे. हे बघा, आता आपण याला असं ही कटोरी कापून घेऊया. सगळं ब्लाऊज आपल्याला हवं तसं कापून घ्यायचं आहे. आपण सुरुवातीला जेव्हा नवीन शिकतो तेव्हा जास्तीत जास्त आपल्याला पेपरवरच कटिंग करायची असते. आपण जर डायरेक्ट कपड्यावर घेतलं
तर आपलं कधी कैची फिनिशिंग नाही येत किंवा कपड्याने व्यवस्थित कापला जात नाही, कैचीने पण नीट व्यवस्थित जर आपल्याला पकडायची सवय नसते नवीन तेव्हा नीट व्यवस्थित कापलं जात नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला जास्तीत जास्त आपण पेपरवरच कटिंग करायचे. कधी काय होतं, जास्त पटकन कैचीला धार असली जास्त कपडा कापला जातो किंवा वाकडं तिकडं कापला जातो, यात आपलं कपड्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून सुरुवातीला पहिले जास्तीत जास्त पेपरवरच कटिंग करायचे, म्हणजे आपल्याला वाकडे तिकडे झालं तरी आपल्याला एवढा नुकसान होत नाही. हे बघा, आता आपण सगळे मापे साईडला केलेले आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. बाकी सगळे आपले मापे आहे तसेच परफेक्ट राहणार, फक्त आपल्याला कटोरी वाढवावी लागते. हे बघा, कटोरी आता आहे तशी आपण याच्यावर छापून घेऊया. हे बघा, आहे तसे याला निशाण मारून घेतलेलं आहे मी. हे बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. हे बघा, आहे तशी मी याला व्यवस्थित छापून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण 1.25 इंच मिळवणार आहोत दोन्ही साईडला. बघा, या साईडलाही 1.25 इंच मिळवायचे आहेत आणि ह्या साईडलाही 1.25 इंच मिळवायचे आहे. जर कटोरीचं माप मोठं असलं तर आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 किंवा 1.25 असं मिळवावं लागतं. आता ह्या दोघांचा मध्य काढायचा. आपली कटोरी लहान आहे म्हणून आपण 1.25 इंच मिळवलं आहे. खाली आपल्याला 1.25 इंचच घ्यायचं आहे, 1.25 इंचच घ्यायचं आहे. आता आपण इथे आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि इथेही आपण शिलाईसाठी 1.25 इंच घेणार आहोत. आता हे सगळे आपण निशाण जोडून घेणार आहोत पट्टीच्या सहाय्याने. हे बघा, आता हा असा आपण पहिला जोडला, हा दुसरा, एकदम व्यवस्थित असे टोक आले पाहिजेत. हे बघा, हा दुसरा जोडलेला आहे आपण आणि हा तिसरा जोडून घेऊया. आणि आता आपण याला असा गळ्याला कटोरीच्या साईडला आपण थोडं डट करून वाढवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी वाढवून घेतलेली आहे. आणि आता आपण याला कैचीने कापून घेऊया. हे बघा, आपण याला कैचीने कापून घेऊया. आता जे मार्क केलेलं आहे त्याच्यावरच करून घेऊया आपण कैचीने. जर तुम्हाला कुठेही काहीही अडलं असेल किंवा काही कळालं नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते तुम्हाला व्यवस्थित परत समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. हे बघा, आता आपण हे साईडने कापून घेऊया. मी अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे, म्हणजे यात काहीही जास्त आपल्याला डोकं लावायचं काम नाही. आपण जर नवीन असो तरी आपण ह्या पद्धतीने मापे टाकली तर तुम्ही व्यवस्थित फिटिंगचं ब्लाऊज शिवू शकता. हे बघा, आता आपण कटोरी ब्लाऊज साईडला करून घेऊया. हे बघा, इथे असं मी तुम्हाला टक्सचं पण माप दाखवते. बघा, असे हे थोडंसं वाकडं झालं आहे, याला आपण सरळ करून घेऊया. हे बघा, थोडंसं वाकडं झालं, याला आपण सरळ करून घेतलेलं आहे. आता मेजर टेपने तुम्हाला दाखवते. आपण 1.5 इंच वाढवलं असतं तर आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला असता, पण आपण 1.25 इंच वाढवलं तर 1.25 इंचाचाच आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि वरती 2.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. हे बघा, याला अशा पद्धतीने टक्स मारला तर हे बघा, कटोरीला एकदम व्यवस्थित असा उभार येतो, फुगीर भाग तयार होतो, त्याचा एकदम गोलाकार कटोरी अशी तयार झाली आहे. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एकदम अशी गोलाकार अशी तयार झाली. हे बघा, कटोरी पण एकदम माप व्यवस्थित आहे. शिवताना थोडंसं 1.25 इंच पुढे ठेवायचं. हे बघा, परफेक्ट अशी योकपर्यंत शेवटपर्यंत ती आलेली आहे. हे बघा, झाले आपले सगळे पार्ट तयार झालेले आहेत. व्हिडिओ थोडी मोठी होईल म्हणून मी याच्यात स्लीव कटिंग नाही दाखवली, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्की स्लीव कटिंगही दाखवेल. काही अडलं असेल तर मला नक्की सांगा. हे बघा, आपण 1 इंच वाढवलं होतं ना, ते याच्यासाठी की आपण जेव्हा डबल क्रॉस लावणार तर ते आतमध्ये फोल्ड होणार. असं शिलाई मारण्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलं जातं. आणि हे बघा, आता ही अशी कटोरीला टक्स मारून आपण याला जॉईंट करून घेऊ. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. दुसरं काही प्रॉब्लेम असेल तोही मला नक्की शेअर करा. धन्यवाद.